मंडळी, आज वार आहे मंगळवार. तर आमचं सकाळच्या नाश्त्यासाठी चालू आहे पोहे बनवायचं. तर पोहे बनवते बघा दीदी. से हाय. या 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 आमचे पोहे खायला या 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 सगळ्यांनी या. बसा आमच्या लोकांनी पोहे खायले. तर आम्हाला दोघांनाच नाही तर तुम्ही पण या. तर हे बघा आता पोहेसाठी काय काय टाकायचं चालू आहे. कढईमध्ये कांदा, जिरं, हळद टाकलेली आहे, मिरची टाकली आहे, बघू शकता. अशा प्रकारे काही बाहेर पडलं तर उचलून त्यात टाकू नका. कढईच्या बाहेर पडलेलं काही त्या कढईमध्ये परत टाकू नका. वेस्ट ऑफ म्हणून टाकून द्या, कचऱ्यामध्ये टाकून द्या. नाहीतर काय अशा प्रकारे आपलं पिवळं आणि बघू शकता हळद टाकून ते सगळं पिवळं पिवळं झालेलं आहे. जसं की तुम्हाला थोडं सांगायची गरज नाही. मग असं पोहे आपण असं ढिकलं आता पोहे करायचे टाकायचे वेळ आलेले आहे. पोहे आता बघा कसं टाकायचं शिकून घ्या. सुटसुटीत करून टाकायचं असं. हा हे बघा असं सुटसुटीत करून टाकायचं. ढिकळे नाही पडले पाहिजे. ढिके पडले की मग ढिके झाले. आयुष्याचे पण असं गाठी गाठी येतील खाता खाताना. बरोबर नाही वाटणार ते. सुटसुट करून घ्या. नीटनेटकं खा. नीट हायजीन खा पहिली गोष्ट. आणि अशा प्रकारे असं पोहे टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ घेते का जरा घ्या. व्हिडिओ बनवण्याचं मीठ टाकायला सांगते. त्यासाठी व्हिडिओ बनवा का नाही त्याचं पण पहिला मोठा प्रश्न येतो. अशा प्रकारे आपल्याला असं घ्यायचं आहे मीठ. असं म्हणजे काय हातानच घ्यायचंय. हा म्हणजे आपल्याला अंदाज कळतो हाताने. आणि असं बघा बादा बादा टाकून द्यायचं. आणि असं बदा बदा टाकून द्यायचं म्हणजे. आणि परत म्हणायचं मी कमीच टाकलं, तूच जास्त टाकायला खारट करून ठेवायचं. नाही पण असं हाताने टाकलं तर आपल्याला अंदाज कळतो लगेच किती टाकायचे किती नाही ते. आणि असं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता कसं मस्त झाले. फक्त ते दिसायलाच मस्त दिसतं, खाताना तर चव नाही लागत. आता खाताना तुम्हाला हा सांगेलच कसं झालंय. तुम्हाला काय वाटतं कसं होईल? चांगलं होईल, खराब होईल की जेमतं कमेंट होईल? करा ते कमेंट करा किंवा नाही केले तर चालेल. नवीन नवीन चॅनल आहे, आम्ही समजू शकतो. आम्ही समजू शकतो आता हे व्हायरल होईल का नाही. आणि हे नवीन नवीन त्यामुळे हे व्हायरल पण होणार नाही त्याची पण आम्हाला गॅरंटी दक्षता आहे. आहे. त्यामुळं एवढं काय आम्ही वाटून घेणार नाही अपेक्षाच ठेवत नाही. एका दिवसामध्ये व्हायरल होईल आणि काय नाही होईल. अजिबात नाही. नाही एवढं तर नाही आम्ही करत. चला बघा पोहे बघा तुम्ही. पोहे बघा पोहे कसे पिवळे पिवळे झालेले. लाल नाही झाले, पिवळे झाले. बघा 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 कसे असे पोहे सुटसुटी झालेले. आणि तुम्ही तोंडी लावायला हे पण घेऊ शकता जे कच्चे पोहे आहेत. लाईक ओले करून टाकू शकता. मी हे खातो असं तोंडी लावायला हे सुके पोहे घेतो आणि हे बाजरी. हे असं असं जरा घ्यायचं थोडस आणि असं हातावर घेऊन जरा चव बघायची म्हणजे बाहेर जाऊन पचका होत नाही. घ्या. मीठ जरा कमी आहे असं कळतं आपल्याला. मग काय कमी आहे. काही फायदा नाही असल्या आचारीचा. हे असले आचारी नसलेले बरे. नाही नाही असं नसतं. आता बघा बाहेर जाऊन पचका होण्यापेक्षा तिथे आपण टाकलंय मीठ परत ते महत्वाचं आहे. पण मी काय म्हणतो एकदा टाकलं की टाकलं सुगरण तेवढं तरी परफेक्ट असावं. एवढं असं नाही की टेस्ट करायला लागली पाहिजे किंवा काय असं तर नाही झालं पाहिजे. जरा लक्ष देणं गरजेचं आहे. एवढं वाटतं तर मग तू कर. बनवता नीट बनवलं पाहिजे. सुगरण तुम्हाला व्हायचे, मला व्हायचं नाही. सुगरण आम्ही असलो तरी पण एवढं तर चालतं. एवढं कसं चालेल? नाही. नाही ना चालणार. तुम्हाला पण माहिती आहे ना नाही चालणार म्हणून. तुम्ही कोणाच्या साईडने रेकमेंड करून सांगा. तुम्ही माझ्या साईडने, माझं चॅनल आहे, हिच्या साईडने जाऊन काही फायदा पण नाही. तुम्ही त्या साईडने गेला तर तिला परत चॅनलवरच घेणार नाही. त्यामुळं माझ्या साईडने राहा, फायद्यात राहतात. बाप चला बघा झालेलं आहे. अशा तर प्रकारे आम्ही पोहे थोड्या वेळात झालेले. तुम्हाला परत भेटू. जेव्हा डिश मध्ये पोहे येतील आम्ही पहिला घास खाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूच ते काय असेल ते. चलो जापू झुक 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 झुक. काय माझं तर पोहे कसं झालंय कसं नाही काय नाही. मला तर वाटतंय थोडी चव काय ना काय बिघडलीच असेल थोडीफार. गपचूप 2 मिनिटं बघू आपण ते. थांबू. गपचूप खायचं जे मिळालंय ते उगाच नाटकी करत बसायचं. बघा हे आलेले आहेत आपले पोहे. कसे झालेत कसे नाही काय माहित. दिसतात कसे दिसायला सांगा बघा तुम्ही. दिसायला चांगले दिसतात पण काही काय फालतू काय मला वाटत नाही खाऊन चव त्याला काय सांगता टेस्ट मी. आले असेल. हे बघा मी तुम्हाला सांगते चव कशी लागते. चला सांगा. वेट 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 वेट
लाजवाब मस्त झाले पोहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय केली ना तुमचे बी खराब होतील सगळे पोहे, सगळे खराब होतील. ती गॅरंटी आहे माझी. पण मी सांगतो ना, तुमचे पोहे चांगले होणार नाहीत, हे खराब होतील पोहे. आता माझी बारी आहे खायची, मी खाऊन दाखवतो. हे पकड. चलो आता मी खाऊन दाखवतो तुम्हाला. खाऊन दाखवा. हॉनेस्ट रिव्ह्यू माझ्याकडून येईल. हा चॅनल ह्याचा आहे. कसे झाले आहेत पोहे? थोडे चांगले. हा म्हणजे आता तुम्ही समजून थोडं लिंबू पाहिजे होतं यासोबत. लिंबू असतं ना मग चव भारी लागली असते. एकदम फंटॅस्टिक. वा. आता तुम्ही हे- समजू शकता हे कसे काय आहेत. आता पोरं नेहमी बोलतातच की चांगले नाही आहेत वगैरे असं तसं, पण चांगले झालेले आहेत पोहे. तुम्ही पण ट्राय केले तर चांगले होतील. मऊ असे पोहे झालेले आहेत. चला हे झालं काम. आता आम्ही हे खाऊन घेतो. गप्पा गप गप्पा गप. हाय करा. चला बाय करा. बाय. बाय. भेटूया. मन झालं तर भेटूया, नाहीतर तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. बाय.